चला मॅच सुरू होईल. सामन्यासाठी पंच सोने गुलेबिले सर आणि पांडुरंग सोरजी सर, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या ग्रामीणच्या 2 सेमी होतील. स्कोरर चला, स्कोरर कोण आहे आता? 12 प्लेयर पण नाही आले. एनसीसी जगदंब, मला असं वाटतं एनसीसी जगदंब तुम्हाला खरंच पॅनलाइज करा वाटते. प्रत्येक मॅचला सांगावं लागते सर, प्रत्येक मॅचला. बरं एके अकॅडमी माझा आवाज येत असेल तर तुमचा सुद्धा 12वा प्लेयर नाहीये का? मॅच घ्यायची 4 ओव्हर घ्यायची का मॅच? काय प्रॉब्लेम नाही. चार ओव्हर घ्यायची का मॅच? अहो तुम्ही एवढ्या सावकाशून कसं होईल मित्रा? चला लवकर धावत पळत. सर स्कोरर थांबले तुमच्यासाठी. चला लवकर, चला लवकर. सर 1 मिनिट फक्त, आपल्याला लॉट्स, सिमीचे लॉट्स आहे ग्रामीणचे. 1 मिनिट फक्त. सिमीचे लॉट्स हा 1-3 आणि 2-4 ग्रामीण. चिंचोली आहे आणि 2 नंबरला कोण आहे? एक नंबरला अनसुर्डा, 2 नंबरला तांबळवाडी, 3 नंबरला जवळगा आणि 4 नंबरला चिंचोली. ओके, तर जवळ अनसुर्डा आणि जवळगा. ओके, जवळगा आणि अनसुर्डा पहिली मॅच आहे. चिंचोली आणि तांबळवाडी दुसरी मॅच आहे. पण ती पहिली मॅच 3 वाजता आणि दुसरी मॅच 4 वाजता आहे. ओके, थँक्यू. मॅच सुरू करू सर. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कुंदनच्या बॅटमधून मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आले. ह्यूज विकेट, बडी मछली जाल में. पहिला धक्का. बॅक टू पॅव्हिलियन, कुंदन शिंदे. इर्षाद सर, गोलंदाजीवरती टायगर आहे. परत एकदा आपण पाहतोय आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू सुंदर त्या खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय आणि त्या दरम्यान एक धाव आली आणि त्या पाठोपाठ आपण पाहतोय चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे.
एक चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक मैदानावरती टाकलं जातंय. एक दर्जेदार स्पर्धा, कमीत कमी 81,000 रुपयांचा हा सामना. यावेळी मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावफलकावरती धावा 6, एक बाद 6. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती ऋषी अदटराव. स्ट्राईक वरती मात्र पाहतोय आपण परम जाधवर आणि आकाशची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव येते. एकूण धावा धावफलकावरती 7 धावा, एक बाद 7. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात. चौकार येतोय. एकूण 12 धावा, एक बाद 12.
अंपायर्स कॉल फॉर बीबर. आणखी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा दापलकावरती, 1-16. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकलं जाते. समोर फलंदाज आकाश. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव घेतली. एका धावेने एकूण धावा होत आहेत त्या 17 धावा. 17 रन. लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-17. पाहतोय गोलंदाज ऋषी आदलराव. षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक कोट्यातलं ऋषीचं षटक जर आपण पाहिलं तर दुसरं षटक. फलंदाज आकाश. रिव्हर्स खेळलाय चेंडू. फटका मात्र जातोय. चेंडू सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळत आहेत त्या 4. येतोय खणखणीत पॉवरफुल चौकार. 1-21 धावा. मागच्या वर्षीचा उपविजेता संघ आता मात्र आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना खेळतोय. जो संघ जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश करणार. आणि ज्याप्रमाणे आपण ड्रॉ केलाय 1-4-3-2 अशी जी सेमीफायनलची लढत असणार आहे बिग बॅचची. 1-4 म्हणजे पहिल्या दिवशी जो एक सामना शिल्लक राहिलाय क्वार्टर फायनलचा तो सामना, त्या सामन्यातील विजेता संघ आणि या सामन्यातला विजेता संघ. पुन्हा एकदा चौकारानंतर मात्र एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेवरून. षटकार. आकाशनं मात्र आज जर पाहिलं तर मैदान दणानून सोडले. आरसीसी बार्शी विरुद्धच्या सामन्यामध्ये 0 धावावरती जीवनदान मिळाल्यानंतर 32 धावांची खेळी केली आणि आरसीसी बार्शीला आज मात्र एक मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता आरसीसी बार्शी. या वर्षी मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. एकट्या आकाशच्या मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 32 धावा होत्या आणि बार्शीच्या संपूर्ण संघानं 30 धावा केल्या. 27 धावा. 1-27. 27. लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. प्रोग्रेस थर्ड ओव्हर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकलं जातंय आणि 1-27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा. पुन्हा नो चान्स. पुन्हा रिव्हर्स. लागोपाठचे 3 फटके. आणखी एक षटकार मात्र आकाश मात्र आज मला वाटतंय की मैदानावरती येताना घरातून आज सेट होऊन आलेला फलंदाज आहे. काही फलंदाज आपण पाहतो मैदानावरती आल्यानंतर सेट होतात. काही फलंदाज ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन येतात. तर काही फलंदाज मला वाटतं की हा आकाश आज घरातून येताना सेट होऊन आलाय. थम्स अप टेस्ट द थंडर. आज कुछ तूफानी करते है. आज आकाशची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. चला आमचे काही प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत का पाहूया. चेंडू शोध पथक. कारण चेंडू मात्र खूप दूरवरती गेलाय. नक्कीच त्या प्रेक्षकाचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी खूप दूरवरती गेलेला चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तुमच्यामुळे हा सामना सुरू होतोय. आमचे कॅमेरामन आहेत त्या ठिकाणी. मला वाटतंय कॅमेऱ्यावरून उठून जाऊन त्यांनी तो चेंडू आणून मैदानामध्ये हा सामना सुरू केलाय. गुड वर्क.
कॅमेरामन नरेंद्र पाटील यांचे वर्क आपण पाहतोय. पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न केलाय. यावेळी मात्र निर्धाव चेंडू, परंतु काय जबरदस्त फलंदाजी आहे पहा आकाशची. 2 षटकार 1 चौकार. आज समर्थक देखील आपण पाहतोय अमोल भैया कुतवळ आणि त्यांचे सर्व सहकारी. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज ऋषी अदटराव. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. पुन्हा एकदा फटका, पुन्हा नो चान्स. चेंडू सीमा रेषा पार. आणखी एक खणखणीत पॉवरफुल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मात्र आपण पाहतोय 37 लॉस ऑफ 1. लास्ट बॉल टू गो, थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 11 चेंडू मध्ये 29 धावांची फलंदाजी आपण पाहतोय. आकाश समर्थकांचा आवाज मात्र मला वाटतंय मैदानाच्या चारी दिशामध्ये घुमलाय. पुन्हा एकदा फटका. 2 क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय. तर आकाश पवारला वाटत असेल की स्ट्राईक पुन्हा आपल्याकडे आलाय. परम जाधवर देखील त्याच्या सोबत. एकूण 38 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. आणि जो संघ जिंकणार तो बक्षीस पात्र म्हणजे 81,000 रुपयांचा हा सामना आहे. कमीत कमी जर आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 81,000 रुपये, ते मात्र या संघाच्या नावावरती जमा होईल. सामना संपल्यानंतर संघ नायकानं जर आपलं अकाउंट चेक केलं तर त्याच्यावरती 81,000 रुपये तुम्हाला पाहायला मिळतील. कौन बनेगा करोडपती, शीघ्र से शीघ्र आपके खाते में जमा. गोलंदाजी मार्कवरती सामन्यातलं षटक क्रमांक 4. बिल्कुल चौथा ओवर मैदान पर. चौथे ओवर का आगाज करेंगे विजय उमरे. गेंदबाजी मार पर विजय उमरे. सामने बल्लेबाज आकाश पवार एक मजबूत बल्लेबाजी कर रहे. बिल्कुल दूध या रोशनी में नहाता हुआ ये स्टेडियम नजर आ रहा है. विद्यमान लोकप्रिय दमदार आमदार. इस बार फिर से एक बार देखिए हाथ खोलने का मौका मिला है. फिर से यहाँ पर गेंद गई है सीमा रेखा के ऊपर से. आज तो रिवर्स खेलकर बारिश बना रही है. क्या कमाल के अंदाज में, खूबसूरत अंदाज में जड़ दिया ये सिक्सर. गेंदबाज का किया है स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. एकता टाइगर सलमान खान. फिलहाल मैदान पर आकाश पवार. 6 रन के साथ किया है गेंदबाज का स्वागत. शायद ऐसे लगा है कि बल्लेबाज को गेंदबाज ने सवाल पूछा था, स्वागत नहीं करोगे हमारा. बल्लेबाज ने दिया है करारा जवाब. एक और सिक्सर आकाश पवार. पावर ऑफ पवार इस मैदान पर. कुल मिलाकर रन संख्या की बात अगर की जाए तो 44 रन लगे स्कोरबोर्ड पर. 44 लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. पहला विकेट गिरने के बाद और फिर से रिवर्स खेलने की कोशिश की है. इस बार गेंदबाज ने चतुराई दिखाई, गति में परिवर्तन किया था. पहली गेंद पे पहला विकेट आया था कुंदन शिंदे का. उसके बाद देखिए दोनों बल्लेबाजों के बीच एक अच्छी साझेदारी. 44 रन की अब तक साझेदारी. अगर इस तरह की बल्लेबाजी करते हैं तो 6 ओवर में 70 से ज्यादा रन ये टीम बना सकती है. इस बार देखिए सीधा बल्ला, सीधी बात, नो बकवास. लेकिन इस बार पकड़े गए. शानदार विकेट का पतन. एक कमाल का कैच लिया. कार्बन कमाल ऑफ द कैच. बिल्कुल बेहतरीन कैच. पारी खत्म कर दी. यहां पर आकाश को लौटना पड़ेगा. लेकिन बिल्कुल मैं तो यही चाहूंगा कि डगआउट में टालियां जरूर बजेगी जैसे ही बाउंड्री लाइन पर आएंगे आकाश पवार. डगआउट में टालियां जरूर बजेगी इस बल्लेबाज के लिए. आज पूरा दमखम दिखाया इस बल्लेबाज ने अपनी टीम के लिए. अब नए बल्लेबाज देखना है यहां पर मैदान पर. 44 रन पे दूसरा विकेट. पहला विकेट गिरा था व्यक्तिगत 0 रन पर. पहला विकेट कुंदन, उसके बाद आकाश. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर. आजान देखिए बिल्कुल जोर शोर के साथ डगआउट में तालियां बजती हुई. मिस्टर आकाश पवार आज फिर से एक बार अपने टीम के लिए बेहतरीन पारी खेली है.
जब जब टीम संकट में है तब तक अपने टीम के लिए लड़ते रहे द वॉरियर्स है आकाश। नए बल्लेबाज मैदान पर अजान, ओवर नंबर चलता हुआ चौथा, गेंदबाजी मार्ग पर विजय उमरे। विजय उमरे का भी ये व्यक्तिगत अगर बात करेंगे तो दूसरा ओवर मैदान पर चलता हुआ। ओहो, इस बार ये गेंद अच्छी गेंद है, ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर थी गेंद, लेकिन यहाँ पर देखिए नॉन स्ट्राइक के बल्लेबाज थे परमजाद पर रिव्यू ले आए, ऑफ स्टिक से थोड़ा सा बाहर गेंद है। इट्स अ फेयर डिलीवरी। शायद मैदान पर आया है पानी सौदागर आए और नॉन स्ट्राइक परम जादवर को कुछ समझाया यहाँ पर, क्या रिव्यू लेना चाहिए था नहीं चाहिए था, इस पर कुछ बातचीत जरूर हुई है। रिव्यू बिल्कुल यहाँ पर गवाया है बैटिंग टीम ने। फिर से एक बार गेंदबाजी मार पर विजय, 44-44, लॉस ऑफ 2। इस बार गेंद हवा में है, फिर से एक विकेट का पतन, लौटना पड़ेगा आजान बैक टू पैवेलियन। एक और झटका दिया इस ओवर में, अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी दिलाई अपनी टीम को। आकाश जो एक आक्रामक बल्लेबाज थे, आकाश का विकेट प्राप्त किया, उसके बाद आजान का विकेट प्राप्त किया। चलिए नए बल्लेबाज, न्यू बैटर, न्यू बैटर, नए बल्लेबाज आइए मैदान के अंदर। इस ओवर की अंतिम गेंद है शेष। नए बल्लेबाज मैदान पर शहबाज। अमोल भैया कुतवल क्रिकेट क्लब तुलजापुर बनाम एनसीसी जगदम का चलता हुआ ये मुकाबला, कांटे की टक्कर, ये आर या पार वाली लड़ाई है, डू और डाई। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टूर्नामेंट से बाहर, इस तरह का ये मुकाबला चलता हुआ। 44 पे 3, 44, लॉस ऑफ 3। इस ओवर की अंतिम गेंद विजय उमरे टू शहबाज। इस बार शहबाज का बल्ला, क्या बेमिसाल ये बल्लेबाज है, आते ही जड़ दिया सिक्सर और इसी के साथ 50 रन पूरे किए। 50 रन पूरे करती हुई अमोल भैया कुतवल क्रिकेट एकेडमी, 50 रन पूरे। सेट होकर आए ये भी बल्लेबाज शहबाज, आते ही जड़ दिया मैक्सिमम इस मुकाबले का। 4 का खेल हुआ है खत्म। 4 की समाप्ति के बाद कुल मिलाकर 50 रन, 3 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी मार पर गेंदबाज, गेंदबाजी मार पर गेंदबाज काशीनाथ। सामने बल्लेबाज परम जादवर, और इस बार घुमाकर खेलना चाहते थे। एक और विकेट का यहां पर देखना है पतन होता हुआ। एक और खिलाड़ी की कहानी खत्म इस मैदान से। जब से आकाश पवार गए तब से मानो विकेटों की झड़ी लगी है। आकाश पवार, उसके बाद अगर बात की जाए तो आजान, आजान के बाद ये भी बल्लेबाज बैक टू पैवेलियन। एक और झटका, 50 पे 4। अब देखना है यहां पर नए बल्लेबाज मैदान पर, ओवर नंबर चलता हुआ 5वां।
अब बल्लेबाज यहाँ पर रायप्पा, खासतौर पर आरसीसी बार्शी के खिलाफ कमर तोड़ गेंदबाजी की थी रायप्पा ने। अब यहाँ पर देखना है फिर से एक बार अच्छी गेंदबाजी है, फिर एक डॉट गेंद, एक विकेट आया, उसके बाद डॉट गेंद आई। काशीनाथ कुछ हद तक रन रोकने में कामयाब हो रहे। पहले 3 ओवर में मुकाबला बिल्कुल बढ़िया चल रहा था, आकाश की बल्लेबाजी जब चल रही थी। और इस बार फिर से एक बार कवर्स की दिशा में बेहतरीन पंच किया है, गेंद को भेजा है, देखना है यहाँ पर सीधा 6 रन का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। एक बढ़िया सिक्सर देखने को मिला है रायप्पा के बल्ले से। गेंदबाजी करते हैं तो कंजूस बुरी गेंदबाजी, लेकिन बल्लेबाजी में देखिए आक्रामकता दिखाई इस खिलाड़ी ने। कुल मिलाकर अब तक 56 स्कोरबोर्ड पर, 4 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर मैदान पर जारी। एक विकेट आया, उसके बाद डॉट गेंद आई, उसके बाद अगर बात की जाए तो एक सिक्सर भी देखने को मिला है। तुलजापुर बिग बैश, बड़ी प्रतियोगिता, बड़ी चैंपियनशिप, बड़ा टूर्नामेंट, बड़ा मंच, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी कौन बनेगा आज, क्योंकि ये वो स्टेज है जहां पर एक हार टूर्नामेंट से बाहर। फिर से एक बार अच्छी गेंद थी, अवे फ्रॉम बॉडी, शरीर से दूर रखा है गेंद को, बल्ले से दूर रखा है गेंद को। अब तक 56 लगे हैं 4 विकेटों के नुकसान पर। कुछ हद तक ऐसे, मैंने पहले कहा था कि 70 से ज्यादा लग सकते हैं रन, लेकिन अब थोड़ा सा देखना है। यहाँ पर कमबैक किया है गेंदबाजों ने, अच्छी गेंदबाजी की है, सटीक टप्पा, नियंत्रित गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी। और इस बार नहीं है, ये नहीं है, सीधे बल्ले से रन नहीं आ रहे, बल्ला टेढ़ा किया। फिर भी अगर बात की जाए तो अंपायर का इशारा आता हुआ लेग बाइट्स के स्वरूप में 1 रन आएगा। इस लेग बाइट्स की एक रूप के रन की मदद से रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 57 लॉस ऑफ 4। इस ओवर की अंतिम गेंद है शेष। क्या बल्लेबाज बनाएंगे इस गेंद को विशेष, या फिर गेंदबाज फिर से दिखाएंगे वापसी। इस बार देखिए सीधा बल्ला, सीधी बात, नो बकवास, गेंद को भेजा है, देखना है यहाँ पर। फिर से एक बार अंपायर के इशारे का इंतजार रहेगा। कुछ समय जरूर लिया है, लेकिन ये आता हुआ विकेट का पतन, एक शानदार विकेट प्राप्त किया। कुछ हद तक ऐसे लगा था कि गेंद ऊपर से निकल जाएगी, लेकिन लौटना पड़ेगा। बल्लेबाज बैक टू पैवेलियन, एक और झटका। कुल मिलाकर 57 रन 5 विकेटों के नुकसान पर। ये बिल्कुल बड़ा मुकाबला था, लेकिन आकाश पवार देखिए, जहां पर विकेट गई आकाश पवार की 44 रन थे, उसके बाद बात की जाए तो आगे 3 विकेटें गिरी और वहां से आगे केवल 13 रन बनाए और 3 विकेटें गिरी है। उन 13 रन में भी मुझे लगता है कि 2 छक्के आए थे। अब देखना है यहाँ पर नए बल्लेबाज मैदान पर, स्वप्निल भोरे। ओवर नंबर 6, गेंदबाजी मार पर गेंदबाज। इस बार पटकी हुई गेंद और एक विकेट। अक्षय, ये वो खिलाड़ी है जिन्होंने आरसीसी बार्शी के साथ 6 गेंदों में 8 रन वाला मुकाबला डिपेंड किया था। ये वही गेंदबाज है अक्षय चौहान। 6 गेंदों में 8 चाहिए थे, पहले गेंद पे 2 रन आए थे, लेकिन उसके बाद क्या कमाल की गेंदबाजी की थी अक्षय चौहान। ये मैच विनर गेंदबाज है। विकेट का पतन यहाँ पर रायप्पा, हर खिलाड़ी देखिए यहाँ पर साथ छोड़ रहा है। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर, 5 गेंदें शेष। प्रतीक सुतार नए बल्लेबाज। लेकिन देखिए क्या कमबैक दिखाया है आकाश पवार का। एक बहुत बड़ा विकेट जब हासिल किया गेंदबाज ने, उसके बाद पीछे मुड़कर देखा नहीं इन खिलाड़ियों ने। विकेटों की मानो झड़ी सी लग गई, तू चल मैं आया वाली कहानी मैदान पर।
57 रन। इस बार गेंद को खेला है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, खिलाड़ी कर रहे पीछा, लेकिन बंदूक से निकली हुई गोली की रफ्तार से गेंद गई है सीमा रेखा पार। मिलेंगे रन 4, खूबसूरत अंदाज में जड़ दिया एक और चौका। कुल मिलाकर रन संख्या की अगर बात की जाए तो 61 रन। अक्षय चौहान अपने आप पर कुछ निराश होते हुए मिट्टी उकाड़ी कुछ मैदान की, क्योंकि जानते हैं यहां से आगे जितने ज्यादा रन बनेंगे उतना मुकाबला मुश्किल होगा। 61 रन 6 विकेटों के नुकसान पर। इस बार गेंद कुछ देर के लिए फिर से हवा में है, खिलाड़ी कर रहे पीछा, सिंगल लिया, दूसरा लेना चाहते हैं और 2 रन यहां पर पूरे भी किए। इन 2 रनों की मदद से रन संख्या 63 रन 6 विकेटों के नुकसान पर। 63 लॉस ऑफ 6। कम से कम 81,000 रुपए वाला ये मुकाबला है और 1.5 लाख का मुकाबला खेलने का मौका मिलेगा। अब 3 गेंदें शेष, क्या बल्लेबाज इसको बनाएंगे विशेष? सामने बल्लेबाज प्रतीक सुतार, 9 स्ट्राइक पर है स्वप्निल भोरे। फिर से एक बार अच्छा स्ट्रोक, एक और शानदार, क्या कमाल के अंदाज में देखिए, ये बिल्कुल बेहतरीन। देखिए खिलाड़ी यहां पर चोटिल, काफी बेहतरीन कैच हुआ है। तो तीसरे अंपायर की मदद भी यहां पर ली है, देखना ये कैच। इस बार गेंद तो काफी देर तक हवा में थी। विकेट। जैसे कुछ इशारा भी किया था फील्डर्स ने, एक उंगली अपनी भी उठाई थी फील्डर ने कि ये सही कैच पकड़ा है। कुछ समय जरूर लगा लेकिन सही समय पर सही फैसला। नए बल्लेबाज अब मैदान के अंदर आ रहे। कौन है? अमर, नए बल्लेबाज अमर। अक्षय चौहान, क्या कमाल का गेंदबाज है, फिर से एक बार 2 सफलता हासिल की इस ओवर में। इस बार फिर से गेंद हवा में है, खिलाड़ी थोड़ा सा दूर है, सिंगल लिया है, दूसरा भी लेना चाहते हैं और क्या तेज दौड़ लगाई यहाँ पर स्वप्निल भोरे। 9 स्ट्राइक के बल्लेबाज है लेकिन काफी तेज दौड़ लगाई। लेकिन स्वप्निल भोरे जैसे ही बल्लेबाजी के लिए आए थे, अब तक 9 स्ट्राइक पर है स्वप्निल भोरे। मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया। 65 रन 7 विकेटों के नुकसान पर। लास्ट बॉल टू गो, अंतिम गेंद। इस बार फिर से एक बार अंतिम गेंद पर एक और विकेट का पतन, लौटना पड़ेगा बैक टू पैविलियन। 65 रन बने और 66 रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 66 रन अगर बनते हैं तो 81,000 रुपए और सेमीफाइनल का टिकट बनाने का मौका है एनसीसी जगदम टीम के पास। अगर 66 के अंदर डिपेंड करते हैं, रोक पाते हैं सामने वाली टीम को, तो फिर 81,000 रुपए का इनाम, सेमीफाइनल का टिकट इस टीम के नाम होगा। टीम है एके एकेडमी। चलिए एके एकेडमी, कप्तान अपनी फील्ड जल्द से जल्द सजाए। एके एकेडमी कैप्टन, आपसे गुजारिश है अपनी टीम की फील्ड जल्द से जल्द सजाए। सारे खिलाड़ी एक साथ
तो बिल्कुल आज आक्रामक शुरुआत की थी, गेंदबाजों ने की थी शुरुआत। पहली गेंद पे पहला विकेट आया था, उसके बाद 44 रन की पार्टनरशिप देखने को मिली थी परम जादवर और आकाश के बीच। फिर आकाश का विकेट गिरा, उसके बाद कुछ हद तक विकेटें गिरती गई अंतराल से। यांना स्टेज जवळ बोलवत आहेत पिटू भैया, बबन मालक आपल्याला पिटू भैया स्टेज जवळ बोलवत आहेत. तो बिल्कुल 65 रन बने और 66 रनों का लक्ष्य इस मुकाबले को जीतने के लिए। और देखना यहाँ पर तो बिल्कुल यहाँ पर फिर से एक बार माइक्रोफोन पर अगली आवाज मिस्टर पंकज पाटिल आपके साथ जुड़ेंगे। किस तरह से यहाँ पर देखना है, ये रन डिपेंड कर पाते हैं या फिर रन बनाते हैं। रन बनाए तो सेमीफाइनल में टीम पहुंचेगी, रन डिपेंड किया तो फिर यहाँ पर काफी बड़ा और रोमांचकारी ये मुकाबला है, रोंगटे खड़े कर देने वाला मुकाबला। कांटे की टक्कर क्या देखने को मिलेगी एनसीसी जगदम्बाराम, क्योंकि लास्ट ईयर अगर बात की जाए तो रनर अप टीम है, तो इस साल भी चाहेगी कम से कम पहले सेमीफाइनल में पहुंचने की कोशिश जरूर करेगी। तो देखना है क्या इस साल कुछ नई टीम यहाँ पर मिल सकती है, क्योंकि पिछले साल आरसीसी बार्शी और एके एकेडमी का फाइनल हुआ था। यदि इस मुकाबले में एके एकेडमी ये मुकाबला नहीं जीतेगी तो फिर नया फाइनलिस्ट मिलेगा इस साल, और अगर मुकाबला जीतती है तो फिर सेमीफाइनल में तो कंफर्म रह जाएगी ये टीम एके एकेडमी। तो बड़ा मुकाबला। आइए मैदान पर चलते हैं फिर सीधा लाइव टेलीकास्ट जीटीसी लाइव के माध्यम से, और हमारे साथ जुड़ेंगे यहाँ पर माइक्रोफोन पर अगर बात की जाए तो माइक्रोफोन पर हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर पंकज पाटिल। सुशेन धन्यवाद सर. अगदी आपण पाहतोय या आमदार प्रीमियर लीग 2025 तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट, दमदार आमदार सन्मान्य असं एवढं अंतर सन्मान्य धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी 66 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड, जे की या सामन्यासाठी पंच म्हणून आपण पाहतोय पांडुरंगजी सरवदे सर, त्यांना सुंदर साथ देण्यासाठी शुभमजी गिलबिले सर. प्रत्येक षटकारला पहिल्याकडून या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी परत एकदा अतिरिक्त वाईड. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक ऑफर या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेलं आहे, जे की या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्मान्य आमचे गुरुवर्य मार्गदर्शक, ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आपण संपन्न करत आहोत रात्रभर दिवसभर. सन्मान्य पिटूभया गंगणे यांच्या वतीने प्रत्येक षटकारास 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजासाठी ठेवण्यात आलेलं आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवर स्विचचा फटका आपण पाहतोय. काशीनाथ यांच्या बॅट मधून एक सुंदर असा अप्रतिम फटका जाईल, तो 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी काशीनाथच्या खात्यामध्ये 501 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत.
आणि पहिला षटकार काशीनाथच्या बॅट मधून आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुशांत परत एकदा स्विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथं, त्या ठिकाणी आपण पाहतोय गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजून जाईल चेंडू. सीमा पार फर्रार चौकार आहे, जी की आपण पाहतोय आमदार राणा जगदीशसिंह पाटील प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे, जी की या स्पर्धेतील पर्व दुसरं जरी असलं तरी आपण पाहतोय या ओपन लीग मधील हा 4था दिवस. आणि अगदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्वार्टर फायनलचा हा सामना. या सामन्यामधून जो संघ विजयी ठरेल या चषकामध्ये 4था प्राइज 81,000 रुपयाचा पात्र ठरणारा हा सामना आहे, जे की आपण पाहतोय NCC जगदंब क्रिकेट संघ विरुद्ध अमोल भैया कुतवळ क्रिकेट संघ तुळजापूर. परत एकदा काशीनाथचा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप मारण्याचा प्रयत्न होता काशीनाथ यांचा, आणि चेंडू जातोय निर्धाव. या ठिकाणी सन्मान्य पिटूभैया गंगणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये कंटिन्यू असेल, सामना होईपर्यंत कंटिन्यू. भैयाकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये. काशीनाथ यांचा एक चांगला अप्रतिम फटका येतोय, सीमारेषा पार जाईल, चौकार, 1 बाउन्स, चौकार. या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्मान्य पिटूभैया गंगणे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी या सामन्यामध्ये 501 रुपयाचं पारितोषिक आहे, जे की काशीनाथच्या बॅट मधून आपण पाहिलेलं आहे. स्विचिटचा फटका एक षटकारानं एक 501 रुपयाचं बहुमान या ठिकाणी भेटलेलं आहे काशीनाथ यांच्या खात्यामध्ये, जे की काशीनाथ संघाचा संघनायक आहे, एक स्ट्रायकर फलंदाज आहे. 66 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करतोय या ठिकाणी काशीनाथ. परत एकदा पुढचा चेंडू खेळण्यासाठी काशीनाथ सज्ज आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना. परत एकदा स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ यष्टीरक्षक काका पवार यांच्या हातामध्ये निर्धाव जात असताना आपण पाहतोय. याही सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की काका पवारनी अप्रतिम खेळी केलेली आहे, जे की गेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेले काका पवार सामन्याचे संघाचे कर्णधार आहेत. परत एकदा पुढचा चेंडू काशीनाथ यांच्यासाठी एक मोठा फटका, बिग हिट येतोय का सीमारेषेच्या अगदी जवळपास, आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. खरंच कॅच आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करायचं आहे. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलेला आहे, अतिशय जबरदस्त धक्का क्रमांक पहिला लागतोय, जे की काशीनाथ महत्वपूर्ण फलंदाज आहे, आणि अतिशय मोठा धक्का या ठिकाणी संघाला बसत असताना आपण अगदी पाहतोय, जी की NCC जगदंब क्रिकेट संघाचा संघनायक आहे. अतिशय आक्रमक फलंदाज आहे काशीनाथ. काशीनाथला परतावं लागेल या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय एक महत्वपूर्ण धक्का बसत असताना संघाला. काशीनाथची जागा घेण्यासाठी ऋषी या ठिकाणी मैदानात येतोय. प्रत्येक षटकारासाठी या सामन्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक सन्माननीय पिटूभैया गंगणे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे, जे की काशीनाथ यांनी एक षटकार मारलेला आहे, त्यांना 501 रुपये बक्षीस या ठिकाणी भेटलेलं आहे. परंतु हे मॅच पूर्ण होईपर्यंत भैयांनी प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं बहुमान ठेवलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वजीर स्ट्राईक वर सज्ज आहे. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. रायप्पाचा पहिला चेंडू आहे, जी की रायप्पाची गोलंदाजी पाहायला गेली तर पाठीमागच्या सामन्यामधील अप्रतिम गोलंदाजी केली होती रायप्पानी, आणि अगदी त्याच कामगिरीची अपेक्षा संघाला या ठिकाणी आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, लेग बायच्या रूपामध्ये या ठिकाणी एक धाव भेटत आहे, जी की धाव संख्या आहे ती 17. एक गडी बाद.
परत एकदा रायाप्पा पुढचा चेंडू ऋषी यांना बॅटची चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज बाद धक्का क्रमांक दुसरा अतिशय जबरदस्त या ठिकाणी धक्का संघाला बसत असताना आपण पाहतोय जी की एक आक्रमक फलंदाज डावखुरा फलंदाज अष्टपैलू खेळाडू संघाचा ऋषी या ठिकाणी निश्चितप्रमाणे बाद होत असताना आपण पाहतोय अप्रतिम विकेट या ठिकाणी पडलेली आहे या ठिकाणी आपण निश्चितच पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काका पवार यांचा अतिशय योग्य ठरलेला आहे या ठिकाणी आताची परिस्थिती पाहिली गेली तर अतिशय योग्य दिशेने चालत असताना काका पवार यांचा संघ आपण पाहतोय जे की प्रथम फलंदाजी करत असताना 66 धावसंख्येचं आव्हान एनसीसी जगदंबा क्रिकेट संघ या संघासमोर ठेवलेलं होतं जे की 28 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे 17 धावा 2 गडी बाद षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे रायाप्पा ऑन द फायर अतिशय उत्कृष्ट असा फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू काढलेला आहे सरळ जातो चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास आणि आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट अशी तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण अनिल येतोय नवीन फलंदाज जे की पहिल्या चेंडूवर एक आक्रमक फटका पाहायला मिळतोय जे की 2 धावांसाठी या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपण पाहतोय धावसंख्या होईल ते 19 2 गडी बाद आता मात्र समीकरण 27 चेंडू 47 धावा प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय पिटूभैया गंगणे अनिल यांचा अप्रतिम फटका सरळ जाईल सीमारेषे बाहेर पाहूया षटकार की चौकार पंचांचा निर्णय या ठिकाणी चौकार बंदा मारता मोकार सीधा जा रहा है बैट से चौकार या ठिकाणी या सामन्यामध्ये आपण पाहतो निश्चितच या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय पिटूभैया गंगणे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे जी की आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहायला गेले तर एक षटकार आलेला आहे तो काशीनाथच्या बॅट मधून आलेला आहे आणि रायाप्पा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे षटक क्रमांक अतिशय महत्वाचं दुसरं षटक आहे जे की पॉवर प्लेचं षटक आहे रायाप्पा पुढचा चेंडू घेऊन जातोय अनिल साठी अनिलचा चांगला असा फटका फलंदाज होईल बाद अप्रतिम झेल प्रत्येक षटकारास 500 रुपयाची मेजवानी पिटूभैयातर्फे पण मेजवानीचा आनंद लाभ घेताना येतोय बॅटिंग संघाला या ठिकाणी अतिशय महत्वाचा खेळाडू परत एकदा बाद होत असताना पण पाहतोय बॅटिंग लाईन वरती आता येतो तो सोनू पोद्दार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण मॅन फ्रॉम उमरगा प्रथमेश उर्फ सोनू पोद्दार या नावानं या टेनिस बॉल मध्ये त्याची ओळख आहे सोनू पोद्दार स्ट्राइक वर सज्ज होतोय एक मोठा धक्का या ठिकाणी काशीनाथच्या पाठीमागे ऋषीच्या पाठीमागे अनिल अतिशय महत्वपूर्ण धक्के या ठिकाणी संघाला बसत असताना आपण निश्चितच पाहतोय रायाप्पानं मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर कमबॅक केलेला आहे जे की अतिशय महत्वाचा खेळाडू अनिलला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे जे की चौकाराची भरती या ठिकाणी अनिलची विकेट घेऊन या ठिकाणी केलेली आहे पहिला चेंडू स्वीशीचा फटका धावाची संधी पाहूया आणि थोडीशी मिस फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सौदागर जाधव एक धाव या ठिकाणी भेटत आहे धावसंख्या होईल ती 2 षटकाची समाप्ती 24 धावा 3 गडी बाद एनसीसी क्रिकेट संघ या ठिकाणी आपण पाहतोय जे की 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे प्रत्येक षटकारासाठी या सामन्यातील प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ
सन्मान्य आमचे मार्गदर्शक विनोद पिटूभया गंगणे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण निश्चितच पाहतो या षटकाराचा कितपत फायदा या ठिकाणी घेतलेला आहे. तर फक्त काशीनाथ यांच्या बॅटमधून एक षटकार या ठिकाणी आलेला आहे. यानंतरचं चलतं बोलतं वर्णन सन्मान्य आमचे गुरुवर्य मनोजजी बेलेकर सर या ठिकाणी पुढील सामन्याचं समालोचन करतील. धन्यवाद पंकज सर. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळालाय. सौदागर आलाय गोलंदाज मार्कवरती आणि अगदी आपण पाहतोय सौदागरचा पहिला चेंडू डॉट आलाय. आणि आता समीकरण जे आहे 23-42 NCC जगदंब इथे अगदी आपण पाहतोय सुरुवात तर खूप चांगली झाली होती काशीनाथ याच्याकडून, पण त्यानंतरच्या विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 3 विकेट आतापर्यंत आल्यात. कौतुक निश्चितप्रमाणे AK अकॅडमीचं या ठिकाणी जे आहे कमबॅक खूप मोठ्या प्रमाणात करतायत. 23-42 सामना या दरम्यान अगदी आपण पाहतोय. सुनू पोद्दार आज करामात करायला गेले. सुनू पोद्दारला हिरो बनण्याची संधी आहे. तसं अगदी आपण पाहतोय 23-42 खूप मोठा सामना नाहीये, परंतु कशा प्रकारची कामगिरी करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकललाय. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचेल आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि नो+1 आणि या 2 धावा आणि 2 धावसंख्येने धापलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता एकूण 24. 23 चेंडू आणि 40चा सामना अजूनही बाकी. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथे पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. या फ्री हिटचा चेंडूचा फायदा वजीर कशा प्रकारे करतोय. 26 धावा आहे, माफ करा. आणि इथे चेंडू मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि 4 रन चौकार आहे. हा चौकार आलाय. चौकाराच्या रूपाने धापलकावर धावसंख्या 30 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित 22 चेंडू 36 धावा. 22 चेंडूमध्ये 36 धावसंख्येचं लक्ष अजून या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे गाठायचंय. आजच्या या 4थ्या दिवसातील ही रजनी आहे. 4थी रजनी अगदी आपण पाहतोय आणि विशेष करून इथं मॅच कोण जिंकतोय हे पाहायला खूप मजा आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला. शेवटचे 21 चेंडू आणि 36 धावा. मॅच खूप रंगतदार आहे. आणि इथे अक्रॉस द लाईन तिथे झेल होऊ शकला नाही. चेंडू अडवू शकला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. अगदी चेंडू खूप जोरदार होता. त्यानंतर आडवा फटका खेळलाय असं आपण म्हणूया. चापट शॉट आहे आणि ज्याला चाबूक शॉट पण म्हणता येईल. टप्पा पडला खूप वेगाने जाताना पाहायला मिळाला. धापलका धावसंख्या आता 34 अजूनही बनवायच्या आहेत. 32 20 चेंडू आणि 32 धावा. 20 गेंदे 32 रन. यावेळेचा चेंडू खूप उंची घेतोय. तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले. 3 चेंडू खाली आणि झेल झाला. धक्का क्रमांक 4. आणि मला वाटतं थांबवलंय. नो बॉल चेक केला जाईल. अंपायर्स कॉल. फेअर डिलिव्हरी आहे आणि इथं फलंदाज बाद असेल. चौथी विकेट आली आहे. 4/34. नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल.
प्रतीक हलक्यातून चेंडू यात्रा अगदी आपण पाहतोय इथे खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आला डॉट षटक क्रमांक 3 संपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 34 आणि 4 फलंदाज बाद आहे 18 चेंडू 32 शेवटच्या 18 चेंडू आणि 32 धावा ज्या बनवायच्या आहेत सुनू पोद्दार इथे काय करमत करतो आपल्याला पाहायचंय अठरा चेंडू 32 गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती चेंडू यात्रा अगदी आपण पाहतोय जो पोहोचलाय तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि तिथे अगदी आपण पाहिलंय चेंडू कव्हर केला गेला त्या दरम्यान 2 धावा ज्या पडून पूर्ण केल्या गेल्या या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय धापलक धावसंख्या 36 अजून 30 धावा बनवायच्या 17 चेंडू आणि 30 धावा मॅच सहजासहजी संपणार आहे तितकंच खरं 17 चेंडू आणि 30 धावा प्रथमेश अर्थ सोनू पोद्दार आहे उमरगा शहरला बिलॉंग करणारा खेळाडू परंतु खूप जबरदस्त कामगिरी करतोय सोनू दुसऱ्या बाजूने प्रतीक सगर याला आपण पाहतोय जो नॉन ट्रॅकच्या बाजूला खाता खोलायचं बाकी आहे यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा होता त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक सिंगल आली एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावसंख्या जी आहे 37 16 चेंडू 29 16 चेंडू आणि 29 धावा या मैदानाच्या आतमध्ये काय करमत होणार आहे एनसीसी जगदंब संघ या ठिकाणी या धावसंख्येचा पाठलाग करणार आहे का की एक अकॅडमी त्यांना इथं मात्र थांबवते फुल टॉस मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू खाली अजून एक विकेट फलंदाज होईल बाद प्रतीक सगरच्या रूपाने धक्का क्रमांक 5 फुल टच चेंडू होतं परफेक्ट बॅट मध्ये येऊ शकलं नाही आणि आता आपण पाहतोय प्रतीक बाद झाल्यानंतर राहुल कांबळे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत 15 चेंडू 29 चा सामना बाकी आहे पाच बाद 37 15 चेंडू आणि 29 राहुल कांबळे नवीन फलंदाज हलकातून चेंडू या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय त्या दरम्यान एक सिंगलच्या रूपाने धापलक वाढलाय 38 उर्वरित 14 चेंडू 28 14 चेंडू 28 14 चेंडू 28 आणि इथे चेंडू डॉट सोनूच्या बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये चेंडू येथे निर्धाव आमच्यात अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे
आणि इथे बिग हिट केलाय सोनूच्या बॅट मधून येतोय चेंडू मात्र स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर षटकाळचे रन. बॉल मैदानाच्या आतमध्ये पलीकडच्या बाजूला कोणी असेल तर द्या. आलाय चेंडू, बॉल आलाय. 12 चेंडू 22. या ठिकाणी आदरणीय पिटूभाई गंगणे यांच्यातून 500 रुपये जमा खात्यात जमा आहे. कोणाच्या? ज्याने आता षटकार खेळला त्याच्या. सोनू पोद्दार त्याच्या बॅट मधून आलेला षटकार अगदी आपण पाहिलंय. 12 चेंडू आणि 22चा सामना या दरम्यान बाकी आणि गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवरती सौदागर. गोलंदाज तयार आहे उजव्या हाताने. हो सॉरी डावखुऱ्या हाताने अगदी आपण पाहतोय. या दरम्यान जो चेंडू खेळला आहे तिथे स्वतः अगदी गोलंदाज चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान घेतील एक सिंगलच्या रूपाने धापलकर धावत संख्या 45. 11 चेंडू 21. 11 चेंडू आणि 21. सौदा करता गेल्या समोरच्या बाजूला सोनू. 11 गेंद 21. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला आणि इथे पंचाकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात. चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय शेवटचे 10 चेंडू 21 धावा. 10 गेंद 21. 10 चेंडू 21 धावा या दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे. 10 चेंडू 21. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धाव घेतली गेली. लेगबायचीवर पण एक धाव येते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि बनवायचे आहेत 20 धावा. 9 चेंडू 20. चेंडू 9 चेंडू आणि 20 धावा अजूनही बनवायचे आहेत एनसीसी जगदंब या संघाला. यावेळेस नो बॉल. नो +1 आणि रिव्ह्यू आहे फिल्डिंग टीम AK अकॅडमी. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. समीकरण 9 चेंडू 18. 9 चेंडू 18. आणि परत एकदा डॉट बॉल. परत एकदा डॉट बॉल. सोनू याच्या बॅट वरती चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. समीकरण आहे 8 चेंडू 18. रिव्ह्यू जो होता एक आपण दिलेला तो रिव्ह्यू संपलाय AK अकॅडमीचा. यावेळेस फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आलाय. त्या दरम्यान एक धाव लेगबायच्या रूपाने येते.
शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावा. सात चेंडू 17. सौदागर प्रतिदा तयार आहे. राहुल कांबळेला आज करामत करावं लागेल. यावेळेस शॉर्ट मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून शॉर्ट ऑन पुल और ये पावरफुल 6 रन. हा षटकार पाहिला ऑन स्क्रीन परत एकदा आपण येऊया. तसा चेंडू अगदी अंगावरती आला तसाच अगदी आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू खेळला आणि या षटकारासाठी परत एकदा पिटूभाई गंगणे या स्पर्धेचे सर्वे सर्वा पिटूभाईंच्या माध्यमातून इथे 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळते आणि 500 रुपये जमा आहेत. कृष्णा गवळी यांच्याकडे हे सगळी बक्षिसाची रक्कम जमा आहे. पाहायला थोडासा क्रॅम्प निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय जो आलाय. कारण अगदी आपण पाहिलं की जो इथे षटकार खेळला गेला आणि षटकार खेळल्या गेल्यानंतर पाहायला थोडासा क्रॅम्प येताना आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन निश्चित प्रमाणात आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळेल ज्यावेळेस त्याने फटका खेळला. फटका खेळल्यानंतर एक 4-5 पावलं समोर येतानाच अगदी आपण पाहिलं की पाय टाकायच्या वेळेस त्याचा पाय जो थोडासा बँड झाला होता तिथे पायाला थोडासा क्रॅम्प येताना पाहायला मिळाला. फटका खेळला आणि दुसरंच पाऊल टाकताना त्याचा उजवा पाय हा थोडासा क्रॉस पडताना पाहायला मिळाला आणि तिथे त्याला थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. पण आपण म्हणतो ना वाघ किती जरी जखमी झाला तर तो आयुष्याला कधीच कंटाळून बसत नाही. तो थोडा वेळ थांबतो, विश्रांती घेतो आणि परत एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये परत एकदा उतारतो. कारण हे सगळे वाघ आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 11. 6 गेंदे 11 रन. 6 गेंदे 11. थोडीशी चर्चा आहे आणि गोलंदाज आलाय अजान. गोलंदाज इथे उंची खूप आहे. तिथे आपल्याला पाहायचंय क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये. त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर 57. 5 चेंडू 9 धावा. जो जिंकेल तो पोहोचणारे बक्षीस फेरीत, जो पराभूत होईल त्याला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. जो जीतेगा वो सीधा क्वालिफाई होगा टॉप 4 में. पाच चेंडू 9. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगलच्या रूपाने धापलकरती धावसंख्या 58. 4 चेंडू 8. हा सामना अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये रंगत निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. चेंडू घेतला त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी चांगल्या प्रकारचा फेकला, अर्थात थोडीशी उसळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिले बॅकअप खूप चांगला मिळाला. गोलंदाज तयार आहे. 4 चेंडू 8. आणि फ्लाइटेड लेकिन क्या है ये चेक करू. 4 की 6 प्रश्नचिन्ह आहे.
डिसिजन पेंडिंग. ऑन फील्ड काय सर तुमचा सॉफ्ट कॉर्नर काय राहील? ओके 4 चौकार. आणि चौकाराच्या रूपाने धाबलक वाढलाय. धाबलका धावसंख्या 62. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4. 3 चेंडू 4 हा सामना मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय की आपमध्ये चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव आली आहे. समीकरण आहे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3. सामना जर इथे टाय जर झाला तर सुपर ओव्हर आहे. टाय झाला तर सुपर ओव्हर. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा ज्या बनवायच्या आहेत. NCC जगदंब आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय मॅच आहे AK अकॅडमी अर्थात अमोल भैया कुतवळ क्रिकेट क्लब. 2 चेंडू 3 मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय रंगती आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय? तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते आपण पाहू. निर्णय OUT आउट. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन परत एकदा आपण पाहूया. थोडासा आपण म्हणतो ना मिस कॉल होता एकमेकांना.
कॉल व्यवस्थित नसल्यामुळे इथे मात्र अगदी आपण पाहतोय विकेट आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन काका पवारचं अगदी आपण पाहिले. एक चांगली विकेट. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो येतोय तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय चव्हाण याला आपण या ठिकाणी पाहू. 81,000चा चेंडू आहे. एक चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज तयारी गोलंदाज मार्ग अगदी आपण पाहतोय. अजान उजव्या हाताने मारा करेल अक्षय साठी आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलंय तिथे चेंडू कव्हर केला गेला. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय धावबाची संधी आहे आणि इथे हा सामना एका धावसंख्येने जिंकलाय AK अकॅडमी अमोलभाऊ कुतुळे या संघाने. टीमचं मनापासून अभिनंदन. काशीनाथ त्यानंतर राहुल कांबळे आणि अतुल. प्रथमेश सोनू पोद्दार या 500 रुपये, काशीनाथला 500 रुपये आणि राहुलला 500 रुपये. 3 षटकार या दरम्यान जे आलेत आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. कॉंग्रॅच्युलेशन AK अकॅडमी, आपलं मनापासून अभिनंदन.